नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एकता न्यूज चॅनलवर। आजची महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, जळगाव यांना दिलेल्या निवेदनाबाबत। मनसेच्या तक्रारीनुसार कार्यालयाकडून कामगारांना पाठवलेले उत्तर इंग्रजीत आले, ते अनेक कामगारांना समजत नाही, म्हणून इंग्रजी पत्र मराठी द्या अशी मागणी। विविध कंपन्यांमधील कामगार व तरुणांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील तक्रारींवर मनसेने आपल्या कार्यालयाकडे निवेदन दिले आहे। त्यावर मिळालेले उत्तर पूर्णपणे इंग्रजीत असल्याने ते सामान्य कामगारांसाठी समजणे कठीण ठरले आहे। मनसेने महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक भाषा वजा 2014 क्र 100/14/16 दिनांक 30 मार्च 2015 याचा हवाला देत म्हटले आहे की सर्व शासकीय व्यवहार व पत्रव्यवहार मराठीमध्ये असणे आवश्यक आहे। त्यामुळे जळगावच्या EPFO कार्यालयाने आधीचा इंग्लिश पत्र पूर्ण मराठीत देणे आवश्यक आहे, अशी विनंती करण्यात आली आहे। निवेदन देताना उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, शाखाध्यक्ष अनिता कापुरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। ही मागणी कामगारांच्या भाषिक हक्कासाठी महत्त्वाची आहे। सरकारी पत्रे लोकांच्या भाषेत मिळणे गरजेचे आहे। तुम्हाला या विषयावर काय वाटते? खाली कमेंट करा आणि अशा स्थानिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काय निवेदन दिलं आज आपण? सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त साहेबांना आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलं आहे की ते मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या औद्योगिक उद्योग वसाहतीमध्ये काही कंपन्यांचा PF थांबलेला आहे। बऱ्याचशा कामगारांचा PF वेळेवर मिळत नाही। त्याच्या कारणाने एक पत्र दिलं होतं की सगळ्यांचा PF वर्ग करण्यात यावा। तर त्या संदर्भात आम्हाला रिटर्न नोटीस आली होती की ते पत्र आम्हाला इंग्लिशमध्ये आलं होतं। तर ती महाराष्ट्रामध्ये मराठीचा कायदा असल्यामुळे त्या अशा प्रकारचं आम्हाला इंग्लिशमध्ये पत्र दिलं होतं। तर हेच पत्र आम्हाला रिइश्यू करून मराठीत द्यावं अशी आज आमची मागणी आहे त्यांच्याकडे। आणि महाराष्ट्रात 30 मार्च 2015 पासून प्रत्येक महाराष्ट्रातल्या सगळ्या आस्थापनामध्ये मराठीचा पत्रव्यवहार व्हावा असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारचा GR आहे, त्यानुसार आम्हालाही मराठीत पत्र द्यावं ही अशी आमची मागणी आहे।